तर मंडळी, आज आपण बघणार आहोत तोंडलीची भाजी. झटपट लगेचच बनणारी अशी रेसिपी आपण बघणार आहोत. त्यासाठी काय काय लागणार आहे आणि ती कशी करायची हे आपण बघूया. तर इथे मी कढईमध्ये 1 चम्मच एवढं तेल घेणार आहे. एक मोठा चम्मच आपण तेल घेतलेला आहे. त्यामध्ये मी ठेचलेलं लसूण लाल होईपर्यंत परतून घेतलं आहे. त्यामध्येच मी 1 चम्मच हिंग घातलं आहे. त्यात कांदा घातला आहे. मोठा एक कांदा घेतलेला आहे मी आणि तो बारीक चिरून घेतलेला आहे. तो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत. अगदी लालसर व्हायचा, करपून घ्यायचा नाही आहे तो. त्यातच मी मीठ घातलं आहे. अगदी अर्धा चम्मचपेक्षाही कमी मीठ घातलेलं आहे मी. का ते मी नंतर सांगेनच. आता बघा, ट्रान्सपरंट झाला आहे कांदा. यातच आपल्याला अर्धा चम्मच हळद घालायची आहे, अर्धा चम्मच मिरची पावडर आणि हे आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे तिलकूट. तिलकूट आपण घातलं आहे 1 मोठा चम्मच. आणि या तिलकुटामध्ये मीठ असल्यामुळे आपण मगाशी खूप कमी मीठ घातलं होतं. आपण जास्त घातलं तर आपली भाजी खारट होऊ शकते. ते मी इथे हे तोंडली शिजवून घेतले होते आणि ते बारीक तुकडे करून त्यातलं पाणी मी पिळून घेतलेलं आहे. यातच मी कोथिंबीर घालते आहे थोडीशी. इथे मी शिजवून चिरून हाताने अशी थोडीशी दाबून घेतलेली आहे तोंडली, कारण त्यातलं पाणी जेवढं एक्सेस वॉटर आहे ते निघालं पाहिजे. आपल्याला त्यात थोडंही पाणी राहता कामा नये म्हणून आपण ती थोडीशी हाताने अशी दाबून घेतली होती आणि सगळं पाणी त्यातलं आपण काढून घेतलं होतं. तर ती आपण घालून यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे. ही व्यवस्थित परतून घेऊया. यावर आता मी झाकण ठेवणार आहे. अगदी 5-1 मिनटं आपण हे झाकण ठेवणार आहोत. माझी आजची तोंडलीची झटपट होणारी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की बनवून बघा. आणि आत्ता आपली ही भाजी तयार आहे. ही आपल्याला गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत खायची आहे किंवा अगदी साध्या डाळ भातासोबत ही भाजी आपण खाऊ शकतो. यावर आपण कोथिंबीर घालूया थोडी. आपल्याला अगदी 5 मिनटं झाकण ठेवून ही भाजी तयार झालेली आहे, कारण तोंडली आधीच शिजलेले होते. त्यामुळे फार वेळ आपल्याला शिजवायची नाही आहे, ही व्यवस्थित परतून घ्यायची. तर ही झाली आपली तोंडलीची झटपट होणारी तिलकुटातली भाजी. कोकणी स्पेशल. कोकणात ही भाजी अशीच बनते. बाय बाय. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.